मित्रांनो नमस्कार. संकल्पवर्तीचा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. मित्रांनो, ज्यांनी कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लगेच आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे व्हिडिओ ज्यांनी पाहिलेले नसतील त्यांनी ते पण आपले व्हिडिओ लगेच पाहून घ्या. मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता परीक्षेच्या दृष्टीने आपण योग्य असे प्रश्न आणलेले आहेत. त्यामुळे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, योग्य विधान निवडायचं. तर दिलेले 4 पैकी तुम्हाला काय करायचंय, एक योग्य आहे ते विधान निवडायचं आहे. ऑप्शन बघा, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा पुणे हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा मुंबई उपनगर हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा औरंगाबाद हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग हा होय. मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. दुसरा प्रश्न बघा, गडचिरोली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? जिल्हा कोणता? गडचिरोली. विचारलं काय तर कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? ऑप्शन बघा, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती. तर गडचिरोली हा जिल्हा जो आहे तो नागपूर या प्रशासकीय विभागात येतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाची योग्य राहणार आहे. तिसरा प्रश्न बघा, सुफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे? सुफी हा जो पंथ आहे त्या पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन बघा, सुफी पंथाने परधर्म सहिष्णुतेची शिकवण दिली. सुफी पंथाने पूजेचा पुरस्कार केला. सुफी पंथाचे तत्वज्ञान हे वैष्णव तत्वज्ञानाशी बरेचसे जुळते आहे. सुफी पंथाने भक्ती मार्गावर भर दिला. आता यापैकी चुकीचे विधान कोणते आहे? तर सुफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला. हे वाक्य जे आहे 2 नंबरचा ऑप्शन जो आहे तो आपला बरोबर आहे. म्हणजेच त्या 3 ऑप्शन बरोबर आहेत आणि हा ऑप्शन चुकीचा आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. चौथा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता रोग हा पाण्यामुळे होतो? आता पाण्यामुळे होणारा रोग कोणता आहे? ऑप्शन बघा, एडस, हिवताप, डेंग्यू आणि कॉलरा. मित्रांनो, कॉलरा हा जो रोग आहे ना तो पाण्यामुळे होत असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपले योग्य राहणार आहे. पाचवा प्रश्न बघा, डाटा कम्युनिकेशनचा रेट कसा मोजतात? ऑप्शन बघा, हर्ट्स, बीट्स पर सेकंद, मायक्रोकॉन आणि डेसिबल्स. तर मित्रांनो, डाटा कम्युनिकेशनचा रेट कशाद्वारे मोजला जातो? तर बीट्स पर सेकंदाद्वारे याचा रेट जो आहे तो मोजला जातो. 6वा प्रश्न बघा, सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? वाळवंट कोणते आहे? तर सहारा. आणि विचारलं काय, कोणत्या खंडात आहे? ऑप्शन बघा, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका. तर सहारा वाळवंट जे आहे ते आफ्रिका खंडातील वाळवंट आहे. लक्षात राहू द्या, कोणत्या खंडातील वाळवंट आहे? आफ्रिका खंडातील. 7वा प्रश्न बघा, ओडिसी हा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? आता ह्या नृत्य प्रकारामध्येच त्या राज्याचं नाव दडलेलं आहे. त्यामुळे याचं डायरेक्ट उत्तर तुम्हाला सांगतो, ओडिसी हा नृत्य प्रकार ओडिशा राज्याचा आहे. लक्षात राहू द्या, कोणत्या राज्याचा आहे? ओडिशा राज्याचा आहे. 8वा प्रश्न बघा, कर्जतच्या प्रशासनाने विद्यापीठ आयोग सुधारणासंबंधी समर्थन करताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला होता? कर्जतच्या प्रशासनाने विद्यापीठ आयोग सुधारणासंबंधी समर्थन करताना कोणत्या गोष्टीवर भर दिला होता? ऑप्शन बघा, संपूर्ण भारतात विद्यापीठीय शिक्षणाचा प्रसार करणे, विद्यापीठाची प्रशासकीय यंत्रणा निर्माण करणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे, भारतात व्यावसायिक शिक्षणाची सुधारणा करणे. तर मित्रांनो, कोणत्या गोष्टीवर भर दिला होता? तर ऑप्शन नंबर 2 म्हणजेच विद्यापीठाची प्रशासकीय यंत्रणा निर्माण करणे या गोष्टीवर जास्त भर दिला होता. पुढचा प्रश्न बघा, मुस्लिम लीगचे संस्थापक कोण आहेत? आता मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन बघा, दादाभाई नौरोजी, सर सय्यद अहमद खान, नवाब सलीमुल्ला व आगा खान, भाई परमानंद. तर मुस्लिम लीगचे संस्थापक कोण आहेत? तर नवाब सलीमुल्ला व आगा खान यांनी मुस्लिम लीगची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न बघा, राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण? राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण आहे? ऑप्शन बघा, नर्गिस दत्त, हेमा मालिनी, जयललिता, वैजंती माला. तर राज्यसभेवर जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री जी आहे ती नर्गिस दत्त आहे. लक्षात राहू द्या, कोणती आहे? नर्गिस दत्त. 11 प्रश्न बघा, धवल क्रांतीमुळे टिंबटिंब उत्पादनात वाढ झाली. आता धवल क्रांती संबंधित कशाशी आहे असा पण प्रश्न येतो. ऑप्शन बघा, बटाटा, दूध, अंडी आणि कापूस. तर धवल क्रांतीमुळे दूध या उत्पादनात वाढ झाली. कोणत्या उत्पादनात वाढ झाली? तर दूध या उत्पादन क्षेत्रात वाढ झालेली आहे. 12वा प्रश्न बघा, एका महसुली मंडळासाठी किती मंडळ अधिकारी असतात? एक महसूल मंडळासाठी
किती मंडळ अधिकारी असतात? ऑप्शन बघा 3, संख्या निश्चित नाही, 1 आणि 2. तर मित्रांनो एका महसूल मंडळासाठी एक मंडळ अधिकारी असतात. एक मंडळ अधिकारी असतो, म्हणून ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. म्हणजेच ऑप्शन काय आहे ते 1. 13वा प्रश्न बघा, टिंबटिंब याचिका खटल्याप्रमाणे मोठ्या जनस्वारस्यामुळे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाची कार्यवाही थेट प्रसारित करण्याची घोषणा केली. आता कोणत्या याचिका खटल्यामुळे? ऑप्शन बघा PUCL VS वर्सेस भारत केंद्र शासन, MC मेहता वर्सेस भारतीय केंद्र शासन, स्वप्नील त्रिपाठी वर्सेस भारतीय सर्वोच्च न्यायालय, श्याम नारायण चौकसी वर्सेस भारतीय केंद्र शासन आणि इतर. तर मित्रांनो स्वप्नील त्रिपाठी वर्सेस भारतीय सर्वोच्च न्यायालय या याचिका खटल्यामुळे थेट प्रसारित करण्याची घोषणा केली होती. 14 प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला? हा एकदम कॉमन प्रश्न आहे आणि सर्वांना माहितीच असायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर करण्यात आला होता? ऑप्शन बघा सिंहगड, रायगड, शिवनेरी आणि राजगड. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावर म्हणजेच या गडावर करण्यात आला होता. 15 प्रश्न बघा, योग्य विधान निवडा. आता दिलेल्या 2 विधानांपैकी तुम्हाला योग्य विधान एक आहे आणि ते निवडायचे आहे. विधान पहिलं बघून घ्या, सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. मित्रांनो ऑप्शन बघून घ्या, विधान 1 बरोबर, विधान 2 बरोबर, दोन्ही विधान चूक आणि दोन्ही विधाने बरोबर. तर मित्रांनो ही जी दोन्ही विधाने आहेत ती बरोबर आहेत. विधाने परत बघून घ्या, सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे, हे विधान योग्य आहे. सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, हे पण विधान आपले बरोबर आहे. सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे आणि सुंदरबन हे ठिकाण जे आहे ते पश्चिम बंगाल या राज्यात आहे. 16वा प्रश्न बघा, थर्मामीटरचा उपयोग कशासाठी केला जातो? आता थर्मामीटरचा उपयोग कशासाठी केला जातो? ऑप्शन बघा शरीराचे तापमान मोजणे, रक्तदाब मोजणे, तापमान नियंत्रित करणे, विद्युत प्रवाह मोजणे. तर थर्मामीटरचा वापर शरीराचे तापमान मोजण्यासाठी केला जातो. शरीराचे तापमान या थर्मामीटर मध्ये मोजले जातात. 17 प्रश्न बघा, सांगली जिल्हा टिंबटिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आता सांगली जिल्हा या जिल्ह्याला कोणत्या फळाचे किंवा कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? ओळखायचे आहे. चिकूच्या, हळदीच्या, केळीच्या आणि आंब्याच्या. तर मित्रांनो सांगली जिल्हा जो आहे तो हळदीचा जिल्हा या नावाने प्रसिद्ध आहे. सांगली जिल्ह्याला हळदीची बाजारपेठ असे सुद्धा म्हटले जाते. 18वा प्रश्न बघा, योग्य विधान निवडा. आता दिलेल्या 2 विधानांपैकी तुम्हाला योग्य विधान निवडायचे आहे. नगरपालिकेमध्ये महिलांना 50% आरक्षण असते. दुसरं विधान बघा, नगरपालिकेमध्ये मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षण असते. मित्रांनो हे दोन्ही विधान जे आहेत ना ती योग्य आहेत. दोन्ही विधाने बरोबर आहेत. विधान परत पाहून घ्या, नगरपालिकेमध्ये महिलांना 50% आरक्षण असते, बरोबर आहे. नगरपालिकेमध्ये मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षण असते, हे पण विधान बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही विधान जे आपले आहेत ती बरोबर विधाने आहेत. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? आता सर्वात जास्त म्हणजे संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन बघा वर्धा, सोलापूर, नाशिक आणि ठाणे. तर संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा जो आहे तो वर्धा जिल्हा आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. 20वा प्रश्न बघा, पर्यायात दिलेल्यापैकी कोणत्या देशाचे चलन युरो नाही? देशाचे चलन काय नाही? युरो नाही. ऑप्शन बघा इटली, इंग्लंड, ग्रीस आणि फ्रान्स. तर मित्रांनो इंग्लंड या देशाचे जे चलन आहे ते युरो नाही. म्हणजेच इटलीचे आहे, ग्रीसचे आहे आणि फ्रान्सचे पण युरो चलन आहे. मित्रांनो हे होते आजचे आपले 20 प्रश्न. कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि ज्यांनी कोणी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी लगेच आपला चॅनल जॉईन करा आणि आधीचे व्हिडिओ ज्यांनी पाहिलेले नसतील त्यांनी आधीचे व्हिडिओ पण आपले पाहून घ्या. मित्रांनो भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.